पेठ तालुक्यामध्ये ज्या आश्रमशाळा आहेत, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, त्या आश्रमशाळेवरती जर का पाऊस काळामध्ये खेडेगावांमध्ये त्या शाळेवरती पावसामुळे जर का लाईटीचं काही हे झालं तर त्या शाळेवरती 8-8 दिवस अक्षरशः लाईट राहत नाही, तर त्या ठिकाणी सोलरची लाईट जी असते त्याची व्यवस्था केली पाहिजे. आणि भर पावसाळ्यात मुलांना पाणी टंचाई भासते आश्रमशाळेवरती, त्यांच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणात परिणाम, जे काही शिक्षक आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था तिथं आहे, परंतु ते राहत नाही तिथं, तर नाशिकहून अपडाऊन करतात, त्यामुळे शाळेवरती वेळेवर येणं नाही, काही नाही. मुलांची शाळेमध्ये साफ स्वच्छता वगैरे सर्व हे काही राहत नाही, ते याच्याकडे पण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आश्रमशाळेच्या इमारती मोठमोठ्या झाल्या, परंतु आतमध्ये सुविधा नाही राहत. त्या संदर्भात काय सांगणार? तर त्या ठिकाणी जे कर्मचारी नेमलेले आहेत त्यांना तिथल्या शिक्षकांनी, जे आपले नेते मंडळी असते